एक शेवटचा प्रश्न खडसे साहेबांच्या संदर्भातला आहे. खरं तर गिरीश महाजन आणि खडसे साहेबांचा वाद राष्ट्रवादीत गेल्यापासून पण जास्त वाद झाला होता, पण पुन्हा तो वाद उफळल्यावर भाजपला फटका बसेल जळगाव साईडला. नाही, भारतीय जनता पार्टीची सोय अशी आहे की त्यावेळेला कोणीतरी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असा असतो की जो सगळे वाद हे अतिशय लिलया संपवतो. एक काळ वसंतराव भागवत नावाचे सगळ्यांचे बाप होते, मग प्रमोदजी होते, गोपीनाथराव होते, तिथे गेले की विषय संपायचे. आता हे स्थान देवेंद्रजींचं आहे आणि देवेंद्रजींमध्ये काय परमेश्वरी गुण आहेत माहिती नाही, पण अतिशय लिलया, अतिशय सहजपणे ह्याला घेऊन बस, त्याला घेऊन बस, त्याला काही भविष्यातलं आश्वासन द्या आणि त्यांच्यावर विश्वास असतो की याने आश्वासन दिलं ना हे पूर्ण करणार. त्यामुळे प्रश्न तर निर्माण होत असतात, ते देवेंद्रजी सोडवतील. पण आता खडसे आत आलेत किंवा तावडे दिल्लीतनं जास्त ऍक्टिव्ह होतात, मग पुन्हा काहीतरी एक ट्रान्झिशन फेज आहे प्रदेश भाजपात, अशी चर्चा सुरू झाली. काही नाही, जे न देखे रवी, जे सूर्य बघत नाही ते देखे पत्रकार. तेव्हा तुम्हाला ते माहिती, मला काय माहिती नाही. मध्ये मध्ये मला भेटून मलाही सांगत चला, म्हणजे मी पण अपडेट होईल. तर पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. खडसेंविषयी त्यांना प्रश्न विचारताच त्यांनी सांगितलेलं आहे की अजून मी सुद्धा हे ऐकलेलं आहे, पण माझ्या समोर ते आलेलं नाही. त्यामुळे पुणेकरांना सुद्धा त्यांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलेलं आहे. शिवाय खडसे पक्षात येणं हे पक्षासाठी गिफ्टच असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र जो न देखे रवी वो देखे पत्रकार असा देखील टोला मारायला ते विसरलेले नाहीये.